नमस्कार सर, आपला पत्ता आणि नाव सांगा एकदा. माझं नाव लक्ष्मीकांत शिवलाड, मी करकिली @पोस्ट करकिली, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. हा प्लॉट कोणाचा? हा प्लॉट दत्तात्रय दशरथ हेमके सरांचा आहे. सर जॉबला आहेत बाहेर. त्यांनी ACT वैदिकवर प्लॉटची म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी यावर्षी पूर्ण क्षमतेनं उपयोग केलेला आहे ट्रीटमेंट. आणि त्याला ग्रेनरी आणि काळोखी आणि गेल्या वर्षी जे शेंग लागायचं प्रमाण होतं ते यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात दिसते. आणि उत्पन्न पण वाढण्याची आम्हाला असं वाटतं की यावर्षी या शेंग बघल्यानंतर उत्पन्न आमचं दुपटीनं वाढेल असं आमची हे आहे. समजा याला तुम्ही काय काय बेसल डोस मध्ये दिलं? आम्ही याला कृषी अमृत वापरलेलं आहे. किती बॅग टाकले? एकरी 8 बॅग वापरले. 8 बॅग. हो. या फक्त कृषी अमृत RNPH आपला डोस न वापरता कृषी अमृतवर तुम्हाला एवढे रिझल्ट भेटतात. तर पुढच्या वर्षी तुम्ही RNPH वापरल्यावर तुम्हाला याच्यापेक्षा कसे रिझल्ट भेटतात? आता ते वापरल्यानंतर आम्हाला आता सध्या तर आम्ही वापरलं ते चांगलं बेस्ट रिझल्ट भेटले आम्हाला. कृषी अमृत जे आहे हे सुरुवात आहे आणि RNPH त्याच्या पुढचं पायरी आहे. अच्छा. मग ते याच्यापेक्षा खूप जबरदस्त आहे. म्हणजे त्याचं याचं कॉम्बिनेशन केलं तर काय फायदा होईल असं हे विचारलं. चांगलाच देईल फायदा, कारण केमिकल पेक्षा आणि ACT पेक्षा त्याचा फायदा चांगला दिसेल. बरोबर सर. हे जे शेत आहे ते आमच्या मित्राचं आहे, दत्तात्रय दशरथ हेमके म्हणून. ते कोकणात कलर काय सर? बरोबर. ते आपल्याला आपण माहिती केंद्र घेतलं होतं आणि आपण ACT वापरतो पहिल्यापासून. म्हणून त्यांनी सर जॉबला असताना सुद्धा बिलोलीला जॉब आहे त्यांची. त्यांनी 18 एकर शेती त्यांची घरी केली यावर्षी. तर 14 एकरला सर ACT वापरले त्यांनी. सोयाबीन 14 एकरला सर्व वापर. हा ACT पूर्ण वापरले. आणि ह्या क्षेत्रामध्ये सर आजपर्यंत 9 क्विंटलच्या वर ॲव्हरेज आजपर्यंत निघालं नव्हतं. यावर्षी किती निघेल? समजा यावर्षी तुम्ही जर ACT लक्ष्मीकांत वापरलं नसतं तर काय परिस्थिती असते? परिस्थिती ॲव्हरेजच आलं नसतं आम्हाला. ॲव्हरेज आलं नसतं. तर किती आला असतं? 7-8 जनरल सगळ्यांसोबत गावासोबत. आता सर हे क्षेत्र आहे रोड क्रॉस आहे फक्त सर. ते अजून उमाटाला क्षेत्र आहे. बरोबर. ते पूर्ण पिवळं पडलं सर. कॉलरचा प्रॉब्लेम आहे. आजूबाजूचे क्षेत्र बघितलं तर अशा प्रकारची पद्धतीची शेंग आणि जे ग्रेनरी आहे याला काळोखी ते आता जे म्हणजे लास्ट स्टेज मध्ये कसं असते काळोखी वगैरे म्हणजे एकदम बिकट परिस्थिती, म्हणजे पूर्ण पान जाळी झालेले आणि स्टोरेज वगैरे काही नसल्यामुळे कसं पण शेंग पण व्यवस्थित भरत नाही. आणि याला कसं आहे म्हणजे पान पण एकदम जाड झालेले आहे आणि पूर्ण प्लॉट मध्ये एकदम चांगल्या पद्धतीची काळोखी आहे. ग्रेनरी जर आपण बघितला लास्ट स्टेजला पण चांगल्या पद्धतीची सर. कॅमेरा थोडा तिकडं फिरवा सर. तिकडून एक मोठा होड जाते सर त्या घराच्या पाठीमागून सर. तिथून सर पावसाळ्यामध्ये म्हणजे छाती एवढं पाणी जाते सर. ह्या सेंटरच्या क्षेत्रामधून पाणी जाते सर शेतामधून. तरी पण प्लॉट असं सर कुठंच दबलेलं नाही बघ सर. 19-20 जर असं खालून जर कॅमेरा आपण फिरवला तो एक लेवल प्लॉट. एक लेवल आहे. म्हणजे ट्यूब लेवलने लेवल काढतो असा प्लॉट एकदम. बरोबर आहे की नाही? एक लेवल प्लॉट आहे सगळा टोटल. जर आपण असं खालून बघितला तर पूर्ण एक लेवल आहे. म्हणजे हे जे काय आहे हे सर्व ACTचा जो पोषण आहे त्याचा चमत्कार आहे. बरोबर आहे की नाही? ओके. तर काय सल्ला द्याल तुम्ही सर्व शेतकऱ्यांना? मी शेतकऱ्यांना हे सांगतो की केमिकल वापरण्यापेक्षा तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा उपयोग करा आणि कृषी अमृत वापरा. बरं. त्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे आपल्या शेतीचं उत्पन्नात वाढ होईल. आणि एकतर आपल्या जमिनीची जे अगोदरची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये वाढ होईल आणि चांगल्या पद्धतीने आपली जमीन पोषक असं तिला अन्नद्रव्य भेटेल खाण्यासाठी. बरोबर आहे. बरोबर. आणि ती चांगली राहील सर. पुढच्या वर्षी या जमिनीमध्ये सर सुपीकता अजून पुढच्या वर्षी सर जास्त यावर्षी केमिकल यावर्षी चेंज झालं. यावर्षी आपण कृषी अमृत वापरलो. आता पुढच्या वर्षी ह्यांनी सर नाहीत त्यांनी जॉबला आहेत. आज त्यांना जरी तर राहिले असते तर बोलले असते. तर त्यांनी म्हणाले ना सर ह्यांची जमीन एवढी घट राहत होती. आता बाजूची तशी घटच आहे सर. पण यावर्षी एवढी म्हणजे भुसभुशीत झाली आणि गांडुळांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढली आहे. गांडुळांची संख्या. म्हणजे जमीन ही सुपीकतेकडे वाटचाल करत आहे सध्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण सुपीकतेकडे जर वाटचाल करत असेल तर अशा पद्धतीचा आपल्याला जे काही प्लॉट आहे तो दिसून येतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही कुठले सर? सर्वे. अच्छा. ओके. मग तुम्ही येणं जाणं इथंच असतं तुमचं? करकिलीमध्ये माझा व्यवसाय आहे. बरं. तुम्ही हे प्लॉट नेहमी बघता? नेहमी. सुरुवातीपासून कसा प्लॉट आहे?
सुरुवातीपासून यांच्या मेहनतीनुसार तर चांगला प्लॉट आहे. चांगला आहे बरोबर. गेल्या वर्षी पण चांगलाच उत्पन्न काढले सरांनी बर बर बर. त्याच्यामध्ये. अरे वा सर, आपण इथंच राहता शेजारीच घरी आपलं, बरोबर. जेव्हा इथं एसीटी वैदिक नव्हतं, एसीटी नव्हतं, तेव्हाची परिस्थिती काय असायची? सोयाबीनची का ऐसा प्लॉट नाही असा नव्हता? नाही. कसा असायचा? आता जे नॉर्मल आता जे आहेत ते बगर सिटी. जसं यांनी सांगितलं की पानाच्या जाळ्या, मग रोग आलेला, पानं पिवळे, जसा की आपण ह्या रोडच्या त्या बाजूने जो प्लॉट आहे अशा पद्धतीचे प्लॉट, त्या प्लॉटला एवढ्या शेंगा लगडले का हो? किती शेंगा लगडले? बरं, या शेंगा जर मोजायला गेलो तर किती असतील हो? 200 प्लस आरामशीर भरतील, बरोबर. बघा ना ते किती आहे एकदम असं, आणि फुटवे किती बघा ना, फुटवे एकदम भरपूर फुटवे आहेत, आणि सर आमच्या थोडापासून ते शेंडापर्यंत सगळ्या लगडल्या. आमच्या तालुक्यामध्ये सर कृषी विद्यापीठामधून पथकं आलेत सर निरीक्षण करायला. कॉलरॉटचा एवढा प्रादुर्भाव आहे, पंचक्रोशीत पूर्ण टोटल प्लॉट कॉलरॉटमध्ये पिवळे झाले, खराब झाले सर. आपल्याकडे काही विद्यापीठामधून परभणीच्या कृषी विद्यापीठामधून सर पथकं आलेत सर निरीक्षण करायला, येऊन गेलेत त्यांनी धर्माबादला. बर, हा त्यांनी येऊन गेले, पण असं तुम्हाला बघून वाटते का सर कुठेतरी काय प्रॉब्लेम आला ह्या प्लॉटला? हे केडीएसच आहे सर. म्हणजे जे काही आजूबाजूचे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कॉलर रॉटचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे की सगळे गव्हर्नमेंटचे अधिकारी येऊन बघून जात आहेत. हो सर, बरोबर. परंतु आपल्याकडे असं काही दिसतंय का? आज 4 ऑक्टोबर आहे सर. आजच्या घडीला सर, आता मी डेट का सांगलो म्हणजे लोकांना माहित व्हावं बा कोणत्या तारखेचा प्लॉट आहे आणि फोटोशूट केलेला केव्हाचा आहे. बरोबर. 4 ऑक्टोबर आहे आजच्या 4 ऑक्टोबर 2023. हो सर. सर 1-2% असेल सर कॉलरॉटचा प्रॉब्लेम. फक्त नाही सर, म्हणजे मुळात नाही सर का हा नाहीच म्हणू शकता सर. म्हणजे आणि तोच बाजूला बघा सर, तो 80-90% गेलेला आहे सर. हा, तो प्लॉट पूर्ण आता आपण तिकडे गेल्यावर आपल्याला दिसल तो, बरोबर की नाही? माझ्या शेतात 3 झाडं निघाले फक्त महिन्याखाली. मी ते उपटून फेकून टाकले, तेव्हापासून काय 3 झाडं म्हणजे एवढ्या कोट्यावधी झाडांमध्ये 3 झाडं म्हणजे काय? नाही, फक्त 3च निघाले. निघालेच नाही सर. आमचे जे एसीटीवर प्लॉट आहेत ना सर, वाचून आहेत सगळे. लाखो झाडांमध्ये 3 झाडं म्हणजे काहीच नाही, बरोबर आहे की? म्हणजे एकंदरीत हे जे क्षेत्र आहे यावर्षी एकदम सुंदर फुललंय. 64 एकरवर आहे सर. म्हणजे आपल्या करखिलीमध्ये 64 एकर सर. अरे वा. आणि आजूबाजूला असे धरून 150 एकरवर आपण मॅनेजमेंट केलो यावर्षी. अच्छा, तुमच्या माझ्या मार्गदर्शनावर एसीटी वैदिकवर. हा, एसीटी वैदिकवर. अरे वा, सुंदर सर, खूपच. आणि आमच्या एकही प्लॉटवर सर प्रादुर्भाव कॉलरॉटचा आलेला नाहीये. नाही बिल अजिबात नाही सर. बघता ना सर तुम्ही, आज आपण 4 व्हिडिओ शेतकरी आजूबाजू शेतकरी आहे ते तर म्हणतील काय अतिशयोक्ती करता तुम्ही, प्लॉट वरती कॉलरॉट नाही म्हटल्यावर काही पण बोलता, आमचे सगळे कॉलरॉटनी गेले. त्यांना काय सांगा? त्यांना सर त्यांनी एकदा वापरून बघावं सर. वापरून बघितल्याशिवाय त्यांना कळणार नाही सर. त्यांनी 10 गुंठेला का वापरणार सर? वापरून बघायचं, वापरून बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर अनुभव घेतला तर तुम्हाला कळेल की काय आहे एसिड वैदिक काय आहे, तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही एकतर प्लॉट व्हिजिट कराल, जाऊन बघाल, किंवा मग स्वतः वापरून बघाल. स्वतः वापरून बघा, बरोबर ना? वापर केल्याशिवाय सर रिझल्ट कळणार नाही सर. स्ववापर खूप महत्वाचा आहे. आम्ही यावर्षी जेव्हा सर वापर केलो, तर यावर्षी आम्ही मॅनेजमेंट केलो. आमचे जे वेड मारलं, आम्ही जेव्हा खत टाकलो, लोक केमिकलचे गुन्हे टाकत होते. आम्ही 6 गुन्हे एकरी टाकलो सर. नाही, रेटचा डिफरन्स बघला तर काहीच डिफरन्स नाही सर. आपल्याला 550 रुपयाला एक गोणी पडते. बरोबर. तर आपले किती पैसे वाले काय सर? आम्ही जे मॅनेजमेंट केलो सर, याच्यामध्ये फक्त 1200 रुपये जास्त झाले सर. अच्छा, फक्त 1200. उत्पादन किती? डबलच्या वर सर. डबलच्याही वर. या प्लॉट मध्ये मी सांगतो सर गॅरंटी, कारण गेल्या वर्षी माझा असा याच्यापेक्षा थोडं म्हणजे वीक प्लॉट होता, तरी पण 16.5 याच्यात किती मिळेल एकरी? 17-18 आरामशीर. 18 आरामशीर या प्लॉट मध्ये येणं. त्यांनी सुद्धा सोयाबीनचं उत्पादन तेही नांदेडमध्ये, बरोबर, आजच्या परिस्थितीत सर, आजच्या परिस्थितीमध्ये विशेष 18 क्विंटल मिळणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही आनंदी आहात. बर. म्हणजे जे या शेतीचे मालक आहेत आणि त्यांना मदत करणारे सर, आपलं मदत नाही, त्यांनी म्हणजे दोस्तच आहेत त्यांनी. अच्छा, तुमचे दोस्त आहेत? त्यांनी नाहीत म्हणून त्यांनी आले आज. अरे वा. म्हणजे एकंदरीत आपण आता हळूहळू यासाठी वैदिककडे सर्व शेतकरी वळत आहेत, हे जे अनुभव आहेत ते बघून. बरोबर. सर, यावर्षीचं वातावरण जर पाहून असं वाटते, किती जरी भयानक परिस्थिती आली तर जर सॉइल टेक्नॉलॉजीचा वापर केला आपण तर शेतकरी मरणार नाही. अरे वा, जोरदार. म्हणजे आपण जे शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही, समस्या येतात, खर्च खूप होतो, त्या शेतकऱ्यांसाठी हे एक डेमो आहे आणि हा एक उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे. बरोबर आहे का? चालेल सर. ह्याने सुद्धा ह्यांचं क्षेत्र इकडेच आहे. बरं. ह्यांनी सुद्धा कृषीमृतचा वापर केले. अरे वा. तुमचे थोडस अनुभव सांगा सर. इकडे पहिलं कसं झालंय ते सांगा सगळं. पहिले कुछ भी नहीं था, छोटा था समझो. अच्छा.
छोटा ही था। हाँ आप नंबर 1 है कालोटी ऐसी है, अपन 1-2 ऐसा पीला पड़गा, 1-2 छोड़ दो, एक हाँ, दो कुछ नहीं, एक सिर्फ 1-2 है। जब केमिकल में था तब कितना पीला होता था और एससीटी में कितना है? नहीं अभी जो पीला है सबका, हाँ लोगों के उतना प्लॉट का प्लॉट है क्या नहीं आपका नहीं पीला? नहीं इतना नहीं है। और चाल है जब स्टार्ट में जब वापरे कृषि अमृत हाँ तो क्या बोले थे मुझे आके दुकान पे? कुछ भी गुन्हा नहीं है बोलतो बोला मी. हा मैं बोला गुन्हा पहिले नाही सर आहे स्टार्टला काय केले यांनी, हाँ कृषी अमृत घेतले, ह्यांच्या शेतामध्ये वाट नाही हा कृषी अमृत घेऊन जाण्यासाठी, हा त्यांनी मग गाडी मधीच फसली, ती गाडी कमीत कमी जाऊ- 15 ते 20 दिवस राहिले त्या तिथेच राहिली सर, जाग्याला. कृषी अमृतचे पोते तिथेच राहिले. हा मग त्यांनी वापरल्याच्या नंतर 8-10 दिवसानंतर आली मला, हा. त्या खताचं काहीच रिझल्ट नाही ना म्हणले मला. हा. रिझल्ट नाही. हा, असं नाही म्हणले, 15 दिवसात. हा. मी म्हणलो काका थोडस तुम्ही सहन करा, हा 1 महिना वाट बघा, 1 महिन्याच्या नंतर मला सांगा. मग आवर्जून त्यांनीच आले पुन्हा, बर 1 महिन्याच्या नंतर आले का? हा. हा 1 महिने के बाद आहे, पुन्हा म्हणले काय सोया झाल्या म्हणजे म्हणले 1 नंबर सोया झाल्या म्हणले. बर बर आणि मी त्यांना दिलो ना सर, हा. त्यांना म्हणून दिलो की काय म्हणलो की बा जिथं तुम्हाला ऍव्हरेज येत नाही, सोयाबीन पिकत नाही, हा त्या रानामध्ये कृषी अमृत वापरायचं. मी पुण्या गावाला हेच म्हणले सर, अच्छा यांनाही म्हणलो चांगल्या शेतामध्ये टाकायचं नाही, हा, हा. तुमच्या सगळ्यात निकृष्ट जे शेत आहे त्याच्यामध्ये तिथं पिकतच नाही तिथंच टाका म्हणलो. सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं सर, अच्छा काकाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. तर आज त्यांनी मला म्हणले की 1 नंबर माझा सोया आहे, लाग चांगली आहे, शेंगा कैसा भरपूर है लागली. प्लॉट आपका? है बहुत भारी है हमारा प्लॉट. बहुत भारी है. हाँ. अच्छा ते पतला बेडवर है नाही, समझो, जमिनीवर आहे. इससे- जमीन होता इससे ज्यादा फली है समझो. इससे ज्यादा फली है. हाँ उधर उधर देखिए बोलो. हाँ अभी जो देख रहे हैं हम यहाँ पे, हाँ इससे भी ज्यादा फली लगी है. हाँ इससे ज्यादा. और साइज वजन कैसा है? दाना वजन क्या कैसा थोड़ा इससे क्या भरता है समझो. दाना कैसा है? दाना ऐसा मोटा है, अभी तुम देख सकते थोड़ा 33 के लिए बाजू में से. अच्छा तो हाँ. बहुत बढ़िया है. बढ़िया नंबर 1 है मेरा. आप फ्लैट खुश है? नंबर. हाँ. खुश सर, है आप? हाँ. त्यांनी मस्जिदची जमीन आहे, हा. त्यांनी लीजवर करतात. बर बर त्यांनी 2 वर्षापासून लॉस मध्ये आहेत सर. हा हा आता त्यांनी म्हणाले की पुढच्या वर्षी मी हा पूर्ण बेड मारणार आणि एससीटी वर करणार, संपूर्ण असं मला SCT 10 वेळेस म्हणले त्यांनी. हा आम्ही जे तुम्हाला म्हणलो ना 500 एकर पुढच्या वर्षी होणार आहे म्हणून, हा. त्या 500 एकर मध्ये ह्यांचं सुद्धा क्षेत्र धरलेलं आहे. अरे वाह. म्हणजे आप ये एससीटी को इस्तेमाल करके खुश है? हाँ, हाँ. बहुत बढ़िया है आपका बढ़िया है. सोया, बहुत बढ़िया है. हाँ. मैं एकर को 4 थैले झाला, दूसरा दाना भी नाही झाला. दूसरा एक दाना भी नहीं डाला. नाही एकरला 4च टाकले त्यांनी. थोडक्यात असं आहे, एखादी वस्तू आपण काही खाल्ल्याशिवाय जसं आपल्याला चव कळत नाही, हा, हा, हा. तशा पद्धतीने आपण वापरल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कळत नाही काय ते आहे. बरोबर आहे बरोबर आहे. त्या पद्धतीने वापरल्यानंतर आपल्याला रिझल्ट देतील, म्हणजे दिसतील, अनुभव येतील आपल्याला असं. अनुभव हीच खात्री होईल. हा. बरोबर आहे बरोबर आहे. मेरा थोड़ा पतला है समझो. हाँ. अपना नंबर 1 है. नंबर एक गेल्या आहे आपका वर्षी सोया. माझा जे प्लॉट होता सर एससीटी वर गेल्या वर्षी, हा जवळपास सर 400 शेतकरी तरी आपल्या प्लॉटला बघून गेले. बघून बाहेरचे visit करून शेतकरी गेले. सर जवळा बाजारनं शेतकरी आले होते सर, अरे बापरे. त्याने बघून गेले. ह्या वर्षी बी सर शेतकरी 15 दिवसाला 1-2 तरी शेतकरी बाहेरचे येतात सर प्लॉट येतातच आहे. येतात, म्हणजे ज्या ठिकाणी सुंदर दृश्य आहे त्या ठिकाणी बघणार येणारच आहे. येणार आहे सर. सोपं आहे की नाही? असं आहे सर्व एसटी वैदिक तंत्रज्ञानाचं. तर खूप खूप धन्यवाद आपले सर्वांचे. आपण आपल्या अनमोल जे अनुभव आहेत हे सर्व शेतकऱ्यांना तुम्ही शेअर केले, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना पण योग्य दिशेने वाटचाल करता येईल. बरोबर. धन्यवाद.